नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मजेतच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे, तर मी रव्याच्या लाडूंची रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर आम्ही ते डायरेक्ट मैदा नाही घेतला लाडू बनवण्यासाठी, तर गहू घेतले. गहू 2 दिवस पाण्यात ओले करून घेतले फक्त आणि 2 दिवस बांधून ठेवले त्यांना. मग नंतर ते थोडे सुकू दिले आणि मग दळून आणल्यानंतर त्यांना छान गाळून घेतलं. मग ते मैद्यासारखंच पीठ आलं, मऊ छान बारीक. तर या पद्धतीने तुम्ही पण लाडू करून बघा, किती छान बनतात. तर इथे आम्ही अर्धा किलो तूप घेतलं. तर अर्धा किलो तुपाचे आम्हाला लाडू बनवायचे होते, थोडेच लाडू बनवायचे होते. तर या लाडूंना तूप जास्तच लागतं. कमी जर घेतलं आपण तूप तर लाडू कोरडे पडतात, मग ते खायला पण छान लागत नाही. तर तूप छान मेल्ट होऊ द्यायचं. तर त्याच्यामध्ये आपण जे पीठ आहे ते पीठ त्यात छान भाजून घ्यायचं. खरपूस लालसर कलर येतो त्याला, थोडासा ब्राऊन. तर याच्यामध्ये हे पीठ आता ॲड केलेलं आहे आईंनी. तर आईंनी केलेले आहेत लाडू. आईंची ही रेसिपी आहे. तर किती छान बनतात ते लाडू, तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ. आणि ही पद्धत तुम्ही पण ट्राय करून बघा. या पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा, किती छान बनतात. तर हे तुम्ही बघू शकता किती छान भाजलं गेलं आहे. तर या पद्धतीने भाजायचं, तर छान वास येतो त्याचावाला. जर ते पीठ कच्चं राहिलं तर मग लाडू पण छान लागत नाही. तर हे लाडू सेम पेढ्यासारखे लागतात. तर याला आपण असं चमच्याने खालीवर करावंच लागतं एकजीव, कारण जर हे नाही केलं तर ते खाली लागून जातं, मग ते जळून जातं. तर एका तगारीत काढून घेतलं थंड होण्यासाठी. तर याच्यामध्ये कोणी ड्रायफ्रूट पण टाकतं, तर आम्ही नाही टाकत, आम्ही स्किप केलं ते. आम्ही फक्त विलायची याच्यामध्ये ॲड केली आहे. तर पिठी साखर घ्यायची, आपल्याला जितकी लागेल तितकी. तर यामध्ये आई पिठी साखर घालतायत. तर छान एकजीव करून घ्यायचं हे पण. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा कशा पद्धतीने आईने लाडू बनवले. तर हाताने पण एकजीव करायचं यांना. हे गरम असल्यामुळे आई चमच्यानेच करताय, तर हाताने पण करायचं. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मैत्रिणींनो, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता हे सगळं एकजीव झालेलं आहे मिश्रण. तरी ते आता परत एकदा हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतील त्या मिश्रणाला. ते मऊ होऊन जातं. हे जे मिश्रण आहे ना, हे मऊ होऊन जातं. तरी ते आईंनी लाडू बांधायला घेतलेले आहेत. तर चला मग भेटू ना मैत्रिणींनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, लाडू बांधण्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर बाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ.